नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशदीप एमपीएससी अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रविवारी झालेला पोलीस भरती पेपर क्रमांक 11 याच्या आपण आज गणिताचं विश्लेषण घेणार आहोत. म्हणजे गणिताचे प्रश्न आपण इथं सोडवून त्याचे स्पष्टीकरण सांगणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न, एका मजुराने 8 खड्डे 2 तासात खोदले तर 2 खड्डे खोदण्यास त्याला किती वेळ लागेल? जर का 8 खड्डे खोदण्यासाठी त्याला 2 तास लागले असते, 2 तास लागतात 8 खड्डे खोदण्यासाठी, तर एका तासामध्ये तो किती खोदेल? 4 खड्डे. आणि आपल्याला किती सांगितले? 2 खड्डे खोदण्यास त्याला वेळ किती लागेल? 4 खड्ड्यासाठी 1 तास, तर 2 खड्ड्यासाठी अर्धा तास. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 2, अ हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. अ आणि ब मिळून तेच काम 8 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम ब एकटा किती दिवसात पूर्ण करेल? किती दिवसात पूर्ण करेल? आता याच्यासाठी आपण एक अ आणि ब, त्यानंतर आपला काढावयास कोणता आहे? ब. एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. किती दिवसात? दिवस किती आहेत? 12. हे काय आहे? दिवस. दिवस 12 आहेत. अ आणि ब मिळून तेच काम 8 दिवसात पूर्ण करतात. किती दिवसात? 8 दिवसात. तर आपल्याला काढावायचा आहे ब. ब किती दिवसात पूर्ण करेल ते आपल्याला काढायचं आहे. याचा आपण डायरेक्ट लसावी घेऊन त्याचं पूर्ण काम करू शकतो. म्हणजे ते पूर्ण काम किती केले आहे त्यांनी ते आपण काढू शकतो. तर यांचा लसावी किती येतो? 24. लसावी किती येईल? 24. प्लस 12 आणि 8 यांचा लसावी ते 4, 4 त्रिक 12, 4 दुनी 8, 3 दुनी 6, 6 चौक 24, 4 गुणिले 3 गुणिले 2 बरोबर 4 त्रिक 12, 12 दुनी 24. लसावी किती आला? लसावी किती आला? 24. तर 24 लसावी असेल हे पूर्ण काम. पूर्ण काम. आणि मग एका दिवसामध्ये ते किती काम करतात तर ते आपल्याला इथं काढता येते. एका दिवसात जर का 24 काम XYZ जेवढे जे पण काम असेल 24 काम 12 दिवसात पूर्ण करतात. किती दिवसात? 12 दिवसात पूर्ण करत असतील तर एक काम करायला किती दिवस? 2 दिवस. अ आणि ब मिळून 8 दिवस काम करतात. तर 24 काम करण्यासाठी त्याला किती दिवस लागतील? 8 त्रिक 24. आता हे मिळूनच झालंय. मिळूनच अ मधून वजा केलं तर बाकीचं काम कोण करते? ब करते. म्हणजे 3 पैकी 2 काम कोणी केले? अ ने केले.
तर मग राहिलेलं एक काम कोणी ब करेल. इथं बघा तेच काम आहे, म्हणजे कोणतं 24च काम आहे, म्हणजेच टोटल काम किती 24 आहे. तर याला दिवस पण किती लागतील 24 दिवस लागतील. ऑप्शन क्रमांक 3. ओके. ऑप्शन क्रमांक 24, ऑप्शन क्रमांक 3, उत्तर काय आहे 24. उत्तर काय आहे 24. त्यानंतर तिसरा प्रश्न, एका मीटरला 22.65 या भावाने 5 मीटर कापड घेतले. किती कापड घेतले 5 मीटर. भाव काय आहे 22.65. 22.65. पाचा पाचा 25, 6 पंचे 30 आणि 2 32, हाचे आले 3, 5 दुनी 10 आणि 3 13, 3 हाचा आला 1, 5 दुनी 10, 10 आणि 1 10 आणि 1 11. पॉइंट दशांश 2च्या आधी आहे म्हणून 2च्या अगोदर दशांश पॉइंट दशांश दिला. तर आता एवढं झालं, आपण टोटल खरेदी केली. टोटल रुपये खर्च किती लागला आपल्याला, किती रुपये लागले 113.25 रुपये, 113.25 रुपये. त्यानंतर समोर काय म्हणले 150 रुपयातून किती रुपये उरतील, 150 रुपयातून किती रुपये उरतील. तर ही सरळ सरळ 150 मधून मायनस करा, 150 मायनस 113.25, 113.25. आता हे दशांशानंतर काहीच नाही, म्हणजे इथं शून्य असते. इथं इकडून हातचा घ्यायचा म्हणल्यावर आपल्याला इथून इथं घ्यावं लागेल, इथून इथं. तर या ठिकाणी आपले होतील 10, 10 मधून 5 गेले, उरले 5. इथं या ठिकाणी आपण इकडून घेतले होते, एक घेतला होता, तर इथं 10 झाले, 10 मधला परत एक इकडे दिला, इथं 9 राहिले. इथे किती राहिले 9 राहिले. इथं किती राहतील, इथं राहतील 9. 9 मधून 2 गेले, 7 उरले, दशांशीनं जशाला तसे. आता इकडून इकडं जेव्हा आपण हाचा घेतला होता, या ठिकाणी जेव्हा हाचा घेतला होता, इथं 10 झालते, 10 मधून परत त्याला हाचा दिलता, म्हणजे इथं आपले 9 राहिले. 9 मधून 3 गेले, 6 उरले. आता या ठिकाणी राहिले आपले 4, एक हाचा इकडे दिल्यामुळे इथे किती राहिले 4, 4 मधून एक गेला, उरले 3. 75 रुपये, 36.75 रुपये. ऑप्शन क्रमांक 3. अ 4 नंबरचा प्रश्न, दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजून 10 मिनिटापर्यंत तास काटा किती अंशात फिरतो. किती अंशात फिरतो हे काढण्यासाठी आपल्याला आधी घड्याळ काढून घ्यावे लागेल. हा घड्याळ गोल असतो, गोलचा जो पण वर्तुळ असतो तो किती डिग्रीचा असतो 360 डिग्रीचा. वर्तुळ कितीचा असतो 360 डिग्रीचा. हा झाला 180 डिग्रीचा, हा झाला 180 डिग्रीचा. परत याला 2 भागामध्ये डिवाइड केलं, हा 90 90 90 आणि 90चा. तर किती वाजता सांगितले आपल्याला 12 वाजल्यापासून तर 5 वाजून 10 वाजेपर्यंत. 12 कुठे असतो वरती असतो, 12चा आकडा वरती असतो. इथे किती असतो 3 असतो, इथे 4, इथे 5 आणि इथे 6. जेव्हा 6 आणि 12 येईल तेव्हा 180, 12 पासून 3 पर्यंत येईल तेव्हा 90. आणि आपला कुठे आलेला आहे हा काटा इथे 5 वर आलेला आहे. काटा कितीवर आलेला आहे 5च्या थोडासा समोर असेल. आता आपण
हा घेतला आपण 90चा, हा 90 असेल, आपण इथे 90 लिहून घेऊ. त्यानंतर हा 90चाच आहे, पण आपल्याला 5 कुठे आहे, इथे आहे. म्हणजे आता इथून जर का विचार करायचा म्हटलं तर याचे भाग आपण असे 3 करू शकतो, 30, 30 आणि 30. 90 अधिक 30 त्याच्या समोरच आहे, 30 घेतला. आणि हा 30 जर का घ्यायचा म्हटलं तर आपला काटा 5:30 वाजेपर्यंत तरी पाहिजे होते. म्हणजे 5:30 जेव्हा वाजत होते तेव्हा आपला काटा याच्या अर्ध्या मधात राहत होता. सॉरी, हे 4 वर असेल, हा 5 वर असेल. तर हा 4 वर 30, इथले 30 इथे घेतले, म्हणजेच 9 आणि हे किती झाले, 9 1 10, 10 2 12, 120 झाले. 120 वर कुठे असेल, 4 वाजता. 4च्या नंतर 5 वर जेव्हा जाईल तेव्हा परत अजून यामध्ये 30 वाढ, यामध्ये 30 वाढल्यानंतर किती होईल, 150 होईल. हे 150 डिग्रीचा झाला. पण आपल्याला 10 मिनिटं एक्स्ट्रा सांगितलेले आहेत. म्हणजे आपला इथे किती, 1 आणि 2, म्हणजेच हे मध्ये 5 मिनिट, इथं 5 मिनिट, म्हणजे 10 मिनिट. म्हणजे कुठं सेकंद, मिनिट काटा इथे असेल तर तास काटा थोडासा किंचित 5च्या समोर असेल. 5च्या समोर असेल तर आपल्याला 150च्या समोर आणि 160च्या आधी अशी संख्या बघावं लागेल. आपल्याकडे 160 पण आहे, पण 160 म्हणल्यावर कुठं पाहिजे, हा एक साधारणतः या ठिकाणी तरी यायला पाहिजे, म्हणजे 5:30च्या दरम्यान. म्हणजे मिनिट काटा कुठं पाहिजे होता, 6 वर पाहिजे होता, तेव्हा आपलं 160 येत होतं. म्हणून हे ऑप्शन कटला. आणि 150च्या समोर आणि 60च्या मध्ये फक्त 155 आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5, 4, 20, 120 आणि 840. आता ही संख्यामधला आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. ही संख्या याच्या किती असेल तर 16ने वाढलेली आहे. ही संख्या याच्या आपला या डिफरन्सच्या कुठेही डिफरन्स येत नाही. 16ची याची जर का विचार करायचा म्हटलं तर 100चा फरक, 100चा आणि 16चा काही संबंध नसल्यामुळे आपला दुसऱ्या तर्कानं बघावं लागेल. दुसरा आपण काय करू शकतो, हा 4 हा याच्या 5 पट आहे. याच्या किती आहे, 4 हा 5 पट आहे. 20च्या किती पट, 120 आहे 6 पट. साइन 2 12, 1 0 जशाला तसा. हे किती पट आहे, 12 84, म्हणजे हे किती आहे, 7 पट आहे. आता इथे एक पटने वाढत गेले, म्हणजे इथं आहे ना एका पटने वाढेल, म्हणजे किती होईल, 8 होईल. 8 8 चौक 32, 8 8 8 64, 64 आणि 3 64 आणि 1 65, 65 आणि 2 66. सॉरी 64, 8 8 64, 64 आणि 1 65 आणि 2 67. हे 67, एक मिनिट, हे बघा, 8 चौक 32, हाचे आले 3, 8 8 64, 64 आणि 3 67, आणि हा 0 जशाला तसा. 6220 म्हणजेच कोणतं, ऑप्शन क्रमांक 1, 6720. ओके, ऑप्शन क्रमांक 1. हे कशाचं झालं, प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 6, एक व्यक्ती, इथे एक आहे, एक व्यक्ती आपल्या 3250 रुपये कर्जाची फेड करण्यासाठी पहिल्या महिन्यात 305 रुपये भरतो. पहिल्या महिन्यात किती भरत आहे, 305 भरत आहे. त्यानंतर त्याला दरमहा आधीच्या महिन्यात भरलेल्या रकमेपेक्षा 15 रुपये कमी भरावे लागतात. पहिल्या महिन्यात जेवढी रक्कम भरली त्याच्या महिन्याच्या 15 रुपये कमी भरायचे आहे. तर त्याची परतफेड पूर्ण करण्यासाठी त्याला किती महिने लागतील. तर त्याची पूर्ण परतफेड करायची असेल तर त्याला किती महिने लागतील ते आपल्याला बघायचं आहे. तर त्याच्यासाठी आता आपण असं करणार नाही, 305 मधून 15 गेले, उरले किती, 5, हे 0 आले, 10 मधून 1 गेला, 9 आले, आणि इथं 2 राहिले. हा इकडे हातचा आला, इथं 2 राहिले, मग हे 2 आले, 290. तर असं करायचं म्हटल्यावर आपल्याला किती महिने आहेत ते बघावं लागेल. त्यानंतर याची परत याच्यामधून 15 वजा करायचे,
10 मधून इकडला हातचा इकडे घेतला, 10 मधून 5 गेले, 5 उरले, 8 मधून 1 गेले, 7 उरले, आणि इथं 2 जशाला तसे, म्हणजे 275. असं आपल्याला खाली खाली पूर्ण करत जावं लागेल. म्हणजे आपल्याला 3250 मधून अशी संख्या वजा करत जावी लागेल, तेव्हा आपल्याला ते आन्सर भेटेल. तर त्याऐवजी आपल्याकडे एक सूत्र आहे, आपल्याकडे फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्यानुसार गेल्यानंतर आपल्याला सरळ आणि होईल तेवढं लवकरात लवकर आपल्याला आन्सर भेटून जाईल. त्यामध्ये फॉर्म्युला असा आहे, पहिला हप्ता प्लस पहिला हप्ता मायनस n-1 गुणिले डिफरन्स भागिले 2 गुणिले n. आता n म्हणजेच काय आपलं, आपल्याला म्हणजे n म्हणजे आपल्याला दिवस किती काढायचे आहेत. तर आपल्याला दिवस किती काढायचे आहेत म्हणजे आपल्याला किती महिने काढायचे आहेत ते म्हणजेच काय n असते. तर आता पहिला हप्ता कितीचा आहे आपला 305. 305 चा पहिला हप्ता, त्यानंतर प्लस 305 चा पहिला हप्ता मायनस n मायनस, आता n च्या जागी आपण काय करू, ऑप्शन थ्रू जाऊ. ऑप्शन थ्रू गेल्यानंतर आपल्याला थोडस लवकर समजेल. एक लक्षात घ्या, जे खाली 2 असतात त्यानं याला भागाकार जावंच लागेल. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये जर का 19 जर का घेतला तर 19 ला 2 न भाग जातो का, पॉईंट मध्ये उत्तर येईल. ते आन्सर आपलं येणारच नाही, कारण आपल्याला पॉईंट मध्ये महिने दिलेलेच नाही. म्हणजे आपल्याला इथं पॉईंट मध्ये दिलेलं नाही, त्या कारणामुळे आपलं ते येणारच नाही. आता याच्यामध्ये 25 पण सेम तसंच होणार, तर म्हणून हे दोन्ही ऑप्शन कट होते. मग राहिले हे कोणते, हे 2 ऑप्शन 22 आणि 20. आता आपण ऑप्शन क्रमांक 2 घेऊन बघू. ऑप्शन क्रमांक 2 घेऊन बघू, म्हणजेच n बरोबर 22, 22 मधून 1 गेला, राहिले 21. 21 गुणिले डिफरन्स म्हणजे कितीचा फरक द्यायचा आहे, कितीचा फरक द्यायचा आहे 15चा, भागिले 2 हे गुणिले समोर 22. तर आता हे कटून टाकूत आपण, 11 येतील, बे 305 अधिक 305 मायनस 15 1 15 शिला 5 हातचा आला 1, 15 2 30, 30 आणि 1 31, 315. 5 आणि 5 10 शिला 0 हातचा आला 1, इथं 1 येईल, 3 आणि 3 6, 610 मधून 315 काढायचे आणि गुणिले 11 करायचे. 610 मधून 10 मधून 5 गेले, म्हणजे उरले किती 5. इथं परत आपला 0 राहिला, 0 मध्ये 1 आणला म्हणजे इथं 10 झाले, 10 मधून 1 गेला, उरले 9. त्यानंतर इथं राहिले 5. याला गुणिले 11 जर का केलं आपण, 11 5 55, 11 5 55 इथंच कळतंय आपल्याला आपलं आन्सर हे येणारच नाही, कारण इथं आपल्या काय आहे 0 आहे. 0 म्हणलं इथं 5 आले, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 पण कट झाला. म्हणजे समोरचा गुणाकार करायचा आपला वाचतो. तेवढा टाइम आपल्याला समोरचं उदाहरण सोडण्यासाठी भेटेल. आता याच्या नंतरचं राहिले कोणतं, ऑप्शन क्रमांक 4च. ऑप्शन क्रमांक 4 किती 20. इथे घेतले 20, हे खालचा भागिलेचा 2, याला आणि याला कटवलं, इथं आले 10. सेम याची आपण 610 बेरीज केली होती, 610 मायनस इथं 21 जागी 19 येते, म्हणजेच 20 मायनस 1 म्हणजेच किती 19. 15 9 135, 5 आजचे आले 13, 15 1 15, 15 10 25, 25 आणि 3 28, 285. यामधून 610 मधून 285 गेले, म्हणजे आपले किती येईल, 10 मधून इकडला हातचा इकडे घेतला, 10 मधून 5 गेले, उरले 5. इथं 0 राहिला, इकडला हातचा इकडे घेतला, तर या ठिकाणचा हातचा या ठिकाणी घेतल्यानंतर इथं झाले 10, 10 मधून 8 गेले, 2 उरले, आणि इथं उरले किती 6 मधून 5 मधून, कारण इकडून आपण एक हातचा इकडे घेतला होता, त्याच्यामुळे इथे किती राहिले 5 राहिले, 5 मधून 2 गेले 3, गुणिले आपले इथले 10, हे जे 10 होते हे जसे इथे घेतले, 1 0 याच्या समोर लागे 3250 आले आपलं
उत्तर. म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणतं 4 नंबर बरोबर आहे. जेव्हा आपण या ऑप्शन थ्रू जातो तर आपला थोडासा बऱ्यापैकी टाइम वाचतो आणि आपल्या समोरच्या गणिताला तेवढा टाइम एक्स्ट्राचा भेटत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. लहान मुलांना खेळण्यासाठी घरासमोर आयताकृती अंगण आहे. कसे आहे? आयताकृती अंगण आहे. आयताची लांबी रुंदीपेक्षा 6 मीटरने जास्त असेल आणि त्याची परिमिती 60 मीटर असेल तर त्या अंगणाची मापे लिहा. आता आपल्याला परिमितीचे सूत्र माहित पाहिजे. परिमितीचे सूत्र काय आहे? परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. लांबी अधिक रुंदी. आता आपल्याला लांबी बी दिली नाही आणि रुंदी पण दिलेली नाही. फक्त आपल्याला काय सांगितले? लांबी रुंदीपेक्षा 6 मीटरने जास्त आहे. आपल्या परिमिती दिलेली आहे 60. हे 60 दिलेली आहे बरोबर 2 लांबी रुंदीपेक्षा 6 मीटरने जास्त आहे. ज्याच्याकडे पेक्षा लागलं त्याला सरळ सरळ x मानायचं. म्हणजे आपली रुंदी किती असेल? x असेल. तर लांबी किती आहे? रुंदीपेक्षा 6 मीटरने जास्त आहे. म्हणजे x + 6 असेल. ठीक आहे. ओके. हा 2 इकडे घेऊन टाका. 60 इथं 60 भागिले 2 बरोबर इथं या ठिकाणी काय येईल? हे 2 आपण इकडे घेतले. x आणि x 2x + 6. ओके. इथे किती झाले? 2×6. त्यानंतर इथं 30 बरोबर 30 हे 6 इकडे मायनस मध्ये घेतले. 30 - 6 बरोबर 2x. 30 मधून 6 गेले उरले 24 बरोबर 2x. मग x बरोबर किती येईल? x बरोबर हे हा 2 इकडे घेतला गुणाकारात आहे तर इकडे भागाकारामध्ये 24 भागिले 2 म्हणजे किती आलं? 12. म्हणजेच आपली रुंदी किती आहे? x बरोबर रुंदी आणि रुंदी किती आहे? x बरोबर किती आहे? 12. आणि काय सांगितलेलं आहे? लांबी आयताची लांबी रुंदीपेक्षा 6 मीटरने जास्त आहे. 6 मीटरने जास्त म्हणल्यावर यामध्ये जेव्हा आपल्याला लांबी काढायची असेल लांबी बरोबर x + 6. x ची किंमत किती आहे आपली? 12 अधिक 6 बरोबर किती येते? 18. लांबी किती असेल? 18 आणि रुंदी किती असेल? 12. लांबी 18 रुंदी 12. ऑप्शन क्रमांक 1च आहे. फक्त परिमितीचा एक आपण डायरेक्ट फॉर्म्युला एक लक्षात ठेवायचा. यावरून आपण डायरेक्ट उत्तर काढू शकतो. त्यानंतर एका माणसाने ठराविक पगार व निश्चित वार्षिक वाढ असलेली नोकरी सुरू केली. जर त्याचा पगार 2 वर्षानंतर 11,000 व 4 वर्षानंतर 14,000 होत असेल तर त्याचा सुरुवातीचा पगार व वार्षिक वाढ किती असेल? आता 2 वर्षामध्ये त्याचे किती इन्कम होते तर ते आपण याच्यामध्ये काढू शकतो. 4 - 2 बरोबर 2 वर्षामध्ये किती होते? तर 4 वर्षाला किती वाढतात? त्याचे 14,000 वाढत असतील. तर 2 वर्षाला किती वाढतात? 11,000 वाढतात. याची जर का वजाबाकी केली आपण 0 0 0 हे 3 शून्य जशाला तसे 11 मधून 14 मधून 11 गेले 4 मधून 1 गेला उरले 3 1 मधून 1 गेला 0 म्हणजे किती येईल? 3,000 येईल. आता आपल्या इथे बघा वार्षिक 2 वर्षाची 3,000 आहे. 2 वर्षाची 3,000 आहे. आपल्याला काय विचारले? वार्षिक वाढ विचार. 2 वर्षाची 3,000 असेल तर यालाच आपण 2 ने जर का भागाकार केला तर किती येईल आपलं? 1,500. बे 1 बे उरला 1 बे 5 10 आणि हे 2 शून्य जशाला तसे. तर आपली वार्षिक वाढ आपण एक ऑप्शन मध्ये बघू. वार्षिक वाढ आपली 1,500 रुपये कुठे आहे? 1,500 रुपये फक्त एकाच ठिकाणी आहे, बाकीकडे कुठेच नाही. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक फिक्स 1 नंबरच आहे.
तरी पण असं जर का वाटत असेल तर आपण तसं काढून बघू. पहिल्या 2 वर्षाला किती 11,000 होते, 11,000 होते. तर त्याच्यामध्ये 2 वर्षाची वजा केली तर आपल्याला सुरुवातीची त्याची पगार भेटून जाईल. 3,000 2 वर्षाला वाढत आहे, तर मग याच किती येईल, हे 3 शून्य जशाला तसे 11 मधून 3 गेले, किती राहिले, हे 3 7 आणि ते 1 8,000, किती होईल 8,000 आलं. आपण एक जरी आन्सर काढलं तरी आपल्याला फिक्स कळून जाते. आणि जर का यदा कदा जरी का 1,500 रुपये 2 ठिकाणी असतील तर मग हे अशा प्रकारे करायचं. आता आपले 8 प्रश्न झाले. 9वा, मागील वर्षी एका शाळेत 500 विद्यार्थी होते, त्यात 320 मुले आणि 180 मुली होत्या. या वर्षी विद्यार्थी संख्या कायम असून 280 मुले 220 मुली, तर मुले व मुली यांच्या संख्येचे एकूण विद्यार्थी संख्येचा शेकडा किती वाढ व घट होईल. आता एक सरळ सरळ पकडायचं. आता आपल्याला शेकडा काढायला सांगितलेला आहे. तर पहिल्या वर्षी 500 म्हणजे आपले किती 100%. 500ला 100% असतील तर पहिल्या वर्षी मुले किती होते, आपण फक्त मुलेच घेऊ का, म्हणजे आपल्याला ते कळून जाईल. मुलेच घेऊ 320 मुली, तर हे किती टक्के येईल, याचा क्रॉस करायचा. 500 320 गुणिले 100 भागिले 500, हे 2 शून्य हे 2 शून्य कटले, 5 सक 30 उरले 2 5 चोक 20. मुले किती आहेत पहिल्या वर्षी आहेत मुले 64 मुले, हे पहिलं वर्ष मुले 64 आहेत. 100 मधून 64 गेले, 10 मधून 4 गेले, 6 उरले, 9 मधून 6 गेले, 3 उरले, 36% मुली असते. हे काय आहे, मुली. त्यानंतर कधी, या वर्षी, म्हणजे हे मागील वर्षी होतं, या वर्षीचं आपण मुलांचंच घेऊत, आपण या वर्षीचं पण मुलांचंच घेऊ, म्हणजे आपल्याला कळून जाईल. मुले किती आहे 280, तर 280, कारण ही विद्यार्थी संख्या इथे सांगितलेलं आहे आपल्याला, विद्यार्थी संख्या कायम आहे, म्हणजे ही 500ची विद्यार्थी संख्या चेंज नाही झालेली, फक्त मुलांची आणि मुलींची संख्या चेंज झालेली आहे. तर या ठिकाणी आपण असं बघू शकतो, याचा क्रॉस केल्यानंतर 280 गुणिले 100 भागिले हे 500, हे 2 शून्य हे 2 शून्य कटले, 5 5 25 उरले 3 5 सक 30. मुलांची संख्या किती झाली 56%. 100 मधून 56 गेले या वर्षी, या वर्षी, हे मागील वर्षी 56. 10 मधून 6 गेले 4 उरले, 9 मधून 5 गेले 4 उरले. आता याच्यामध्ये घट झाली आणि याच्यामध्ये वाढ झाली. मुलींची संख्या वाढली, मुलांची संख्या घटली. मुले घट, ठीक आहे, घट आपल्याला उत्तर काढावंच लागेल. इथे किती वाढले, 64 मधून 56 गेले, म्हणजे 56 हे 4 60 आणि ते 4 64, म्हणजे किती 8%. 8% घट झाली, 8% घट मुलांमध्ये. आणि याच्यामध्ये 36 किती वाढले, 36 आणि 4 40, 40 आणि 4 44, म्हणजे 8% वाढ. मुलींमध्ये 8% वाढ, मुलांमध्ये 8% घट. 8% घट मुलांमध्ये हे केलं. त्यानंतर 8%, हे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. त्यानंतर एका सैनिक तळावर 100 सैनिकांना 10 दिवस पुरेल इतके राशन आहे. 2 दिवसानंतर आणखी 60 सैनिक तळावर येतात, तर राहिलेले राशन आणखी किती दिवस पुरेल. आता 100 सैनिक आहेत, 100 सैनिकांना सुरुवातीला किती दिवस पुरत होतं, 10 दिवस पुरत. 60 सैनिक कधी वाढले, 2 दिवसानंतर, म्हणजे याच्यामध्ये 2 गेले उरले 8. 8 दिवसानंतर मग सैनिक किती झाले, हे दिवस आले आणि हे
सैनिक, तर इथं 60 सैनिक वाढले, यामध्ये 160 सैनिक झाले. 160 सैनिक 8 दिवसात, सॉरी एक मिनिट, 160 सैनिक 8 दिवसात, 8 दिवस असे पुरत असेल तर आपण ते कसं काढायचं? तर त्याच्यामध्ये सरळ 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 एक आहे, हे 100 सैनिक 8 दिवस खातील, तर त्याच्यामध्ये जेव्हा 60 सैनिक वाढेल, 160 सैनिक किती दिवस लागतील? तर हे असं काढण्याकरता आपण अशा प्रकारे काढू शकतो. काळकाम 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 ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणेच याचं आपण उत्तर काढू शकतो. जसं की 8 दिवस उरलेले, हे 10 दिवस गेले, 10 दिवसाचा आपण काढून दिले, इथं आपण किती काढले? 8 दिवस काढले. हे 10 दिवसाचा आता विचार करायचा नाही. आता कोणत्या दिवसाचा विचार करायचा? फक्त 8 दिवसांचा. 8 दिवसात 100 सैनिक खात असतील, 8 दिवसात 100 सैनिकांना राशन पुरत असेल, तर तेच राशन 160 सैनिकांना किती दिवस पुरेल? किती दिवस पुरेल? हे इकडे गुणाकारात आहेत, हे इकडे आल्यानंतर भागाकारामध्ये येतील. 8 गुणिले 100 भागिले 160, हे 1 शून्य, हे 1 शून्य कटला, 8 1 8, 8 2 16 आणि 2 5 10. किती दिवस? 5 दिवस पुरेल. 5 दिवस, 5 दिवस. ठीक आहे, ओके, 5 दिवस पुरेल. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10 झाला. एका वर्तुळाची त्रिज्या वाढवल्यास त्याचा परिघ 20% वाढतो, तर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढते? याचा पण एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे असा की हे जे टक्के आहेत, या टक्क्याची दुप्पट करायची, या टक्क्याची दुप्पट करायची म्हणजे किती? 40% होतील, हे 40 होतील, यामध्ये प्लस करायचे, इथे वर्ग येईल, इथे काय येईल? वर्ग येईल. कशाचा? याचाच, म्हणजे किती? 400 भागिले टक्के काढायचे म्हणून 100 ने भागाकार, 100 ने भागाकार करायचा. हे 2 शून्य, हे 2 शून्य कटतील, इथं 4 उरतील, 40 अधिक 4 बरोबर 44. सरळ सरळ इथं इथं किती टक्के आहेत त्याची दुप्पट करायची, ती इथं लिहायची, ती प्लस करायची, याचा वर्ग लिहायचा. इथं काय केला आपण? 20 चा वर्ग केला, 20 चा वर्ग किती? 400 आला. 400 ला आपण 100 ने भागले, कारण आपल्याला शेकडा काढायचा, टक्के काढायचे, टक्क्यामध्ये काढायचं म्हणल्यामुळे आपण त्याला 100 ने भागलं. 100 ने भागल्यानंतर इथं उत्तर किती आलं? 4 आलं. 4 उत्तर आपण 40 मध्ये ऍड केलं, आपलं आन्सर आलं 44%, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. एक गाडी ए ते बी अंतर एकाच वेगाने पार करते. जर तिचा वेग 10 किलोमीटर तासाने जास्त वाढवला असता, तिला ते अंतर पार करण्यास 1 तास लागला. जर गाडीचा वेग आणखी 10 किलोमीटर ताशी वाढवला तर तिला 45 मिनिटे कमी लागतील. असं आपल्याला उत्तर, अशा प्रकारे उत्तर काढायचं आहे. आता आपण इथं ऑप्शन थ्रू जाऊ. आता एक उदाहरण धरा की आपल्याला लागत आहे 420 मिनिट. ऑप्शन क्रमांक 1 घेऊ. 420 मिनिट, सॉरी 420 किलोमीटर अंतर पार करायचं आहे. 420 किलोमीटर अंतर पार करायचं आहे, तर आपण ताशी वेग म्हणजे एका तासाला 1 किलोमीटर अशा परीने धरू, म्हणजे 60 मिनिटामध्ये 60 किलोमीटर ताशी जात असेल. एका तासाला 60 किलोमीटर म्हणजेच एका मिनिटाला 1 किलोमीटर जात असेल. तर अशा प्रकारे जर का आपण घेतलं तर याला आपण करून बघू. 6 6 7 42, इथे लागतात आपल्याला 7 तास. ठीक आहे, आपण 10 किलोमीटर वाढवून बघू. 42 भागिले याच्यामध्ये 10 किलोमीटर ताशी वेग वाढवायचा आहे, म्हणजेच किती होईल? 70 होईल. हे शून्य कटले, 7 सक 42, इथं 7 लागत होते, इथं 6 लागत आहेत. आलं आपलं पहिल्या अटीमध्ये बसलं का? हा, पार करण्यासाठी 1 तास लागला असता, 1 तास लागला असता. इथं 6 लागले, इथं 1 तास लागला, म्हणजे किती? 10 किलोमीटरने जेव्हा आपण जास्त वाढवले तेव्हा आपल्याला 1 तास कमी लागेल, 1 तास कमी लागेल. आणि त्यानंतर परत आपण याच्यामध्ये 10%
वाढवले, याच्यामध्ये परत 10% वाढवले, म्हणजेच 42/80. हे शून्य हे शून्य, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 5 40, उरले 2. पॉइंट घेतला, शून्य घेतला, 8 2 16, उरले 4, परत शून्य घेतला, 8 5 40, 5.25. तर आता इथं 5.25 आलंय, म्हणजे 5 तास आणि 5 वाजून म्हणजे 5 तास 25 मिनिट नाही, तर त्याचं गणित म्हणजे आपल्या तास आणि मिनिटामध्ये त्याचं रूपांतर कशामध्ये होते? 5 तास 15 मिनिट. 5 तास 15 मिनिटामध्ये त्याचं रूपांतर होते. ठीक आहे, ओके. हा, 5 तास 15 मिनिटामध्ये रूपांतर होते. तर आपण हेच 6 तासामधून वजा करून बघू. हे 6 तास तेच 5 तास 15 मिनिटामधून वजा केले, याचा 1 तास आपण पूर्णच्या पूर्ण इकडे घेतला, म्हणजे इथे किती 5 तास राहिले. इथे घेतले आपण 60 तास. एक उदाहरण धरा, आपण इकडे 1 तास घेतला, इकडे एक हातचा नाही, एक हातचा घेतल्यावर म्हणजे इथं 10 होतात, इथं परत 10 होतात, 10 मधून 5 गेले, 5 उरले. त्यापरता आपण इकडला एक हातचा इथं घेतला, 10 मधून 5 गेले, 5 उरले, आणि इथं राहिले किती 5. 5 मधून 1 गेला, 4. इथं 0 तास 45 मिनिट, 45 मिनिट कमी लागले. म्हणजेच आपलं ऑप्शन क्रमांक 1च आहे. आपल्याला समोरचे बघण्याची गरज पडणार नाही. अशा पद्धतीने केल्यानंतर आपण थोडस लवकर सोडवू शकतो. प्रश्न क्रमांक 13. हे बघा, दशांश नंतर 3 अंक आहेत, दशांश नंतर 3 अंक आहेत, दशांश नंतर 3 अंक आहेत. इथं दशांश नंतर 3 अंक आहेत, हे आपलं उत्तर होऊ शकते. दशांश नंतर 2 अंक आहेत, हे गेलं. दशांश नंतर 4 अंक आहेत, हे पण येणार नाही. दशांश नंतर 4 अंक आहेत, हे पण येणार नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3ही येणार नाहीत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1च आपला फिक्स असेल. कारण प्लस आणि मायनस मध्ये जेवढे दशांशा नंतर अंक आहेत, तेवढेच उत्तरामध्ये पण दशांशानंतरच अंक येत असतात. त्यामुळे प्रश्न क्रमांक 1 याला जास्त सोडवायची गरज पडणार नाही. प्रश्न क्रमांक 14. 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज 130 आहे, तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 5 क्रमवार संख्यांची बेरीज किती आहे? 130 आहे. तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती आहे? तर आपण सरळ सरळ हे घेऊत. आपण 5 क्रमवार समसंख्या 20 21 22 24 26 आणि 28. 1 2 3 4 5. 5 क्रमवार समसंख्यांची 8 आणि 2 10, 10 6 4 10, 10 10 20. 20 ला 0 हातचे आले 2, 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 2 10 आणि 2 12, 120 येते. म्हणजे हे ऑप्शन क्रमांक 1 गलत आहे, चुकीचं आहे. आता 22 घेऊन बघूत आपण. इथं 22 घेतले, इथं किती वाढतील? 28, आणि इथं होतील 30. 1 2 3 4 5 संख्या. 2 आणि 8 10, आणि हे 10, 10 आणि 10 20 ला 0 हातचे आले 2, 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 130 आलं. ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर असेल. समोरच आपल्याला सोडवायची गरज नाही. प्रश्न क्रमांक 15. एका नावेत सरासरी 22 किलोग्राम वजनाची 25 मुले आहेत. 25 मुले बसली आहेत. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 किलोग्राम झाले, तर नावाड्याचे वजन किती असेल? तर याला आपण सरळ सरळ सोप्या पद्धतीने काढू शकतो. जसं की 22 किती असतील? 22 गुणिला 25 मुलं, 25 मुलं, 25 1 25 दोन्ही 50, 50 ला 0 हाचे आले 5, 25 दोन्ही 50, 50 ला 0 5 हाचे आले 5, 25 दोन्ही 50, 50 आणि 5 55, इथे येतील 555. त्यानंतर 25 मुले होती, तर त्याच्यामध्ये एक मुलाची वाढ म्हणजे नावाड्याची वाढ झाल्यामुळे इथे किती होतील? 26 होतील. आणि इथं किती झालेले आहे? 24 झालेले आहे. हे 24 झालेले आहे. तर आता हे गुणाकार कधी कधी करायला थोडस अवघड जातो. तर या पद्धतीने न जाता आपण एक दुसऱ्या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करू. तो भाग समजतो का नाही बघून घेऊ आपण.
फरक गुणिले पूर्वीच्या मुलांची संख्या. इथं फरक घ्यायचा, इथं पूर्वीची संख्या मग इथं मुलांची संख्या असेल, विद्यार्थ्यांची संख्या असेल, माणसांची संख्या असेल, कोणाचीही संख्या असू शकते. पूर्वीची संख्या आता इथे सरासरी वाढलेली आहे, वाढलेली असल्यामुळे काय होईल, प्लस, वाढले असल्यामुळे प्लस होईल. प्लस किती, नवीन सरासरी. इथं काय, नवीन सरासरी घ्यायची. त्यानंतर फरक कितीचा आहे सरासरी मधला, 22 आणि 24 म्हणजेच 2चा फरक आहे. पूर्वीची संख्या किती आहे, 25 आहे, ही 25 येईल, प्लस इथं 25 येईल, प्लस नवीन सरासरी किती आहे, 24 आहे. 25 दोन्ही 50 अधिक 24, इथं आले 4, 5 आणि 2 7, 74. किती येईल आपला आन्सर, 74 म्हणल्यावर ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16. एका व्यक्तीने 9,090 रुपयांना फ्रीज विकल्यामुळे त्याला शेकडा 10% तोटा झाला, तर फ्रीजची खरेदी किंमत किती. आता एक सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर आपण त्याला अशा प्रकारे करू शकतो की 10% तोटा झाला आहे, 10% तोटा झाला आहे. पण कधी विक्रीमुळे, जेव्हा आपण क्रिया झाल्यानंतर जे राहते तर आपल्याला शेकडा 100वर, जसं की आपण 100वर 10% तोटा झाला म्हणजे किती, 100वर 90% राहते. तर हे आपल्याला जेव्हा आपण खरेदीच्या उलट करत असतो, खरेदीची किंमत काढायची असेल तर विक्रीच्या किमतीवरून खरेदीची किंमत काढायची असेल तर याला आपल्याला उलट लिहावं लागते. जसं की 9,090 याला किती, 10% तोटा झाला म्हणजे 100वर तोटा झाला 10%. म्हणजे आपल्याला ही विक्री किंमत दिलेली आहे, याच्यावरून आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. जेव्हा आपल्याला उलट करायचं राहते त्या टायमाला हे पण उलट करायचं. आपण नॉर्मली असं करतो, 100 पैकी 90 म्हणजे 100%वर 10% नुकसान म्हणजे किती झालं, 10% तोटा म्हणजे किती झाला, 90% तोटा होईल. 90% म्हणजे हे शून्य करतील, 9 1 9, हे शून्य जशाला तसा, 9 1 9, हा शून्य जशाला तसा, आणि गुणिले 10 म्हणजेच 0 1 0 0 म्हणजेच 10,100 रुपये त्याची काय होती, खरेदी होती. खरेदी त्याला किती, 10,100ला होती आणि 10% तोटा होऊन ते किती झाले, 9,090 रुपये. 10,100 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1. 17वा प्रश्न. ताशी 40 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या गाडीला 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल. आता पुलाची लांबी आणि गाडीची लांबी मिळून करायची आणि त्याला आपल्याला ताशी वेग दिलेला आहे, 40 किलोमीटर मध्ये दिलेला आहे आणि आपल्याला अंतर मीटर मध्ये दिलेलं आहे. आन्सर आपल्याला सेकंदामध्ये काढायचं. तर सरळ सरळ काय करायचं, हे 400 प्लस 400 बरोबर वेग दिलेला आहे 40, वेळ आपल्याला काढायचा आहे, टाइम आपल्याला काढायचा आहे. म्हणजे हे किती, 800 बरोबर 40 गुणिले, इथं आपल्या या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे, किलोमीटर पर आवर मध्ये दिलं आहे. हे आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये करण्यासाठी याला आपल्याला 5/18 ने गुणावं लागेल. 5/18 ने गुणल्यानंतर आपण हे काय करू, डायरेक्ट इकडलं हे सगळा भाग आपण इकडल्या ठिकाणी घेऊ. इकडल्या ठिकाणी घ्यायचा म्हणल्यावर किती होईल, हे 800 गुणिले, हे भागाकारामध्ये आहे, इकडे कशामध्ये, गुणाकारामध्ये, आणि हे 40 आणि हे 5 इकडे गुणाकारामध्ये आहेत, वरच्या छेदस्थानी अंशस्थानी आहेत, म्हणून इकडे कुठे येतील, छेदस्थानी येतील. 40 गुणिले 5, हे 0 हे 0, 4 1 4, 4 2 8, 0 5 चौक 20, 18 पंच 18 18 3 18 चौक 72, 18 चौक 72 सेकंद येतील, 72 सेकंद येतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक आपला 2 असेल. ओके. प्रश्न क्रमांक 18.
जर पेट्रोलच्या किमतीत 20% वाढल्या तर पेट्रोलवरील खर्च तेवढाच राहण्यासाठी किती टक्के कमी पेट्रोल वापरावे लागेल? आपल्याला जेवढी रक्कम आहे तेवढ्याच रकमेत आपल्याला पेट्रोल खरेदी करायचे आहे, तर आपल्याला पेट्रोल किती कमी पेट्रोल वापरावे लागेल? एक सरळ सरळ धरा, 100 लिटर पेट्रोल घ्यायचे तर आपल्याला 100 रुपये लागतात. म्हणजे किती लागतील? हे पूर्वीचं झालं. किती लागतील? एकावर किती? 1 2 3 4 4 शून्य. त्यानंतर त्याची 20% वाढ झाली. म्हणजे 100 लिटर पेट्रोल घ्यायचे असेल तर आपल्याला किती 120 रुपये लिटर पडेल. तर मग 120 लिटर म्हणजे 12 1 12 आणि त्याच्यावर हे 3 शून्य, 1 2 3. ही झाली पूर्वीची आपली लागलेली रक्कम आणि ही नवीन लागलेली रक्कम. तर आपल्याला सरळ सरळ सांगायचं तर 12,000 रुपयाला 100 लिटर येत असेल तर आपल्याला पूर्वीचीच रक्कम ठेवायची आहे. किती? 10,000 रुपयातच घ्यायचा आहे. तर आपल्याला किती रुपये लिटर पेट्रोल घ्यावं लागेल याचा क्रॉस करायचे. म्हणजेच 10,000 गुणिले 100 भागिले 12,000. हे 3 शून्य, हे 3 शून्य कटले. 12 1 12, 12 2 24, 12 5 60, 12 12 12 14 12 8 96, 12 8 96. उरले किती? 4. पॉइंट घेतला, शून्य आले. 12 1 12, 12 3 36, 12 3 36. उरले किती? 4. 12 3 36. आणि परत 4 घेतले, 12 3 36. म्हणजेच आणि इथं हे 0 1 राहिला आहे, याचा आणि याचा गुणाकार केला. 8.33 गुणिले 10. म्हणजेच 1 0 असेल तर हे दशांश कुठं इकडे शिफ्ट होतो. म्हणजेच 83.33 असेल. 33 असेल किंवा 3 असेल समजा. त्यानंतर कारण ही संख्या समोर तशीच वाढत जाणार आहे, त्यामुळे आपण इथं 3 धरलं किंवा 33 धरलं तरी काय हरकत नाही. पण आपल्या इथं 2 ऑप्शन असल्यामुळे हे इथं 2 येतं आणि इथं पण 2 येतं. आणि आपलं दशांश मध्ये चिन्ह आलेलं आहे म्हणजे 2 ऑप्शन नंबर कटच झालेला आहे, त्याचा विचारच करायचा नाही. तर आपल्याला एवढे जर का आपण 10,000 मध्ये घेतलं तर आपल्याला एवढं येते. तर 100तून आपण जर का ते मायनस केलं तर किती येईल? 100 मायनस 83.33. इथं 0 0 येईल. 10 मधून 3 गेले, 7 उरले. 9 मधून 3 गेले, 6 उरले. 9 मधून 3 गेले, 6 उरले. या ठिकाणी किती होते? 9 राहतील. 9 मधून 3 गेले, 6 उरले. आणि 9 मधून 8 गेले, 1 उरला. 16.67, 20.66. हा 16.66. ठीक आहे. हे एक दशांश इकडं का तिकडं याचं एवढं काय प्रॉब्लेम नाही. आपलं 16.6 जरी असेल तरी आपण ते ऑप्शन क्लिक करू शकतो. एकोणीस, 10 वस्तूंची खरेदी किंमत 8 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे. 10 वस्तूंची खरेदी किंमत 8 वस्तूंच्या विक्री एवढी आहे. तर व्यवहारात शेकडा किती टक्के नफा झाला? शेकडा नफा काढायचा आहे. तर सरळ सरळ या ठिकाणी असा प्रश्न आल्यानंतर एकच करायचं, जी वस्तूंची विक्री किंमत आहे तिला खरेदी किंमत मानायचं. जी वस्तूंची विक्री किंमत आहे तिला खरेदी मानायचं. आपण एवढं करतो, खरेदीवर विक्री असते. ओके, खरेदीवर विक्री असते. तर आपण इथं जी विक्री किंमत आहे ती खरेदी मानली, जी खरेदी किंमत आहे ती विक्री मानली. तर विक्री किंमतीला आपण खरेदी मानलं म्हणल्यावर मग खरेदी किंमत किती आहे आपली? 8. याच्यावर विक्री किंमत ही, या खरेदीला आपण विक्री मानलं तर ही 10 झाली. खरेदीवर 10 झाली तर मग डिफरन्स कितीचा आला? 2चा. 2चा डिफरन्स आला गुणिले शेकडा काढायचं म्हणून 100. 4 2 8, 4 2 8 उरले 2, 4 5 20. हे 2 2 कटले म्हणजेच आले किती? 25%. ऑप्शन क्रमांक 1. ओके. त्यानंतर 20 नंबर, 1 ते 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती? 150 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज
150 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज जर का काढायची म्हटलं तर आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 आपण एक फॉर्म्युला न वापरता डायरेक्ट कसं काढायचं ते बघूत आपण. 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर आता इथून 10 येईल, याची 10 येईल, याची 10 येईल आणि याची 10 येईल, उरले 5. 1 10 2 10 3 10 4 10 म्हणजे किती 40 अधिक हे मधले राहिलेले 5 म्हणजे किती 45. तर मग इथे येईल 45. किती 1 ते 9 पर्यंत 45 असेल तर अशी आपल्याला किती वेळेस वापरायची आहे. ही एक झाली, त्यानंतर 11 ते 19 पर्यंत ती 2 झाली, 11 ते 21 ते 29 पर्यंत अशी आपल्याला किती वापरायचे आहेत 5 वापरायचे आहेत. 50 पर्यंत काढायचे म्हणजे याला गुणिले 5. 5 5 25, आजचे आले 2, 5 चोक 20 आणि 2 22, ही येईल 225. किती जे एकक स्थानचे अंक आहेत त्यांची बेरीज येईल किती 225. त्यानंतर 10 11 ते 19 पर्यंत 10 10 चे किती येतील 90. 20 चे 29 पर्यंत 10 10 चे किती येतील 9 2 18 180. 30 चे 9 पर्यंत 9 3 27, 4 9 चौक 36 आणि आपल्याला 5 काढायचंच नाही. ठीक आहे. 0 6 हे 7 7 आणि 3 10 10 आणि 3 13 13 13 आणि 7 13 आणि 7 20 20 आणि 1 21 21 आणि 9 30, आजचे आले 3 3 आणि 1 4 4 आणि 2 4 आणि 2 6 6 आणि 3 7, किती येतील 700 अधिक 225 बरोबर किती आले 5, इथं आले 2 आणि इथं आले 7 आणि 2 9, 925 आले. तर 925 नंतर हे 925 अधिक आता याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते ऍड करायचे राहिलेले हे शून्य असलेले 10 20 10 आणि 20 30 30 आणि 30 60 60 आणि 40 100 100 आणि ते 5 100 आणि ते 50 150. याच्यामध्ये किती ऍड होती 150 होते. 5 5 आणि 2 7 आणि 9 आणि 1 10, 1075. 1075 काहीतरी चुकायला का आपलं. 1 मिनिट आपण याला परत करू. त्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आपला ही किती आहे याची आपण काढली 45. 45 असेल तर हे आपण किती वेळेस घेतले तर 5 वेळेस घेतले. 5 5 25 2 5 चोक 20 आणि 2 22, हे आले 225. त्यानंतर 11 ते 19 पर्यंत किती होतील ते 90. 10 10 चे दशक स्थानचे किती होतील 90. 20 चे दशक स्थानचे 180, 9 2 18 180. त्याच्यानंतरचे 30 हे 11 हे 20 हे 10 चे हे 11 पासूनचे हे 21 पासूनचे हे 30 पासूनचे 30 पासूनचे किती होतील 9 3 27. त्यानंतर 9 चौक 36 झाले 307. इथे याची बेरीज केली 0 9 9 आणि 1 10 10 आणि 7 17 17 आणि 7 17 17 आणि 3 20 20 आणि 4 24 24 आणि 6 30, 3 आणि 3 6 6 आणि 2 8 8 आणि 1 9, हे होईल 900. किती होईल इथं 900 होईल. ही 900 आणि ही 225. याच्यामध्ये आपण 225 ऍड करून देऊ. इथं 5 इथं 2 9 2 11, हे 11 झाली. 11 झाल्यानंतर आपली ती किती होती 10, ही 10 10 ते 20 30 30 आणि 30 10, इथं 20 इथं 30 40 आणि 1 50, किती होती 10 आणि 20 30 30 आणि 30 60 60 आणि 40 100 100 आणि 50 150. म्हणजेच 1125 अधिक 150 जर म्हटले तर 5 2 1 आणि 1 2 आणि 1 1200, सॉरी इथं 7 येईल ना
7 1275. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. हे आपण एक सरळ सरळ सोप्या सोप्या पद्धतीने सोडू शकतो. फक्त एक थोडस एक व्यवस्थित सोडावं लागतं. संख्या खालीवर होऊ शकतात तिथं. प्रश्न क्रमांक 21. 1 किलोग्राम भागिले 25 ग्राम. 1 किलोग्राम म्हणजेच 1 केजी म्हणजेच किती असते? 1000 ग्राम. 1000 ग्रामला जर का 25 न भागला आपण तर किती येईल? 25 चोक 100, उरला एक शून्य जशाला तसा, म्हणजेच किती? 40 ग्राम. 40 ग्राम. ऑप्शन क्रमांक 2. 22चं उत्तर हे 2 दशांश, दशांश नंतर 2 अंक, दशांश नंतर 2 अंक, सगळ्याच ऑप्शन मध्ये सगळ्याच ऑप्शन मध्ये दशांश नंतर 2 अंक आहे. तर सरळ सरळ आपण काय करायचं? याची बेरीज करू. 5 आणि 2 7, 7 आणि 5 7 आणि 5, 7 आणि 3 10 आणि 2 1200ला 2, हा आला 1 2, हे ऑप्शन कटला, बाकीचे राहिले 3, हा आला 1 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, 92 कुठं कुठं आहेत? हे ऑप्शन कटला, फक्त राहिले मग आता आपले 2 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 वरचा 1 सॉरी 1000ला 0, हा आला 1 1 आणि 1 2 3 आणि 1 4, किती येईल? 40.92. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 येईल. तेवीस. एका नर्सरीत 500 रोपटे आहेत. त्यापैकी 47% गुलाबाचे, 38% आबोलीचे, बाकीचे शेवंतीचे. तर नर्सरीत एकूण रोपटे शेवंतीचे किती आहेत? फक्त आपल्याला शेवंतीचे काढायचे आहेत. तर आपण 500 मधून 47% गुलाबाचे, 38% याचे काढण्याकरता काय करू? याची प्लस करू. 7 7 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 5 1500ला 5, हा आला 1 4 आणि 3 7, 7 आणि 1 8. हे 45% 2 आहेत. तर याच्यामधून जर का आपण 100तून जर का हे 45 वजा केले तर आपल्याला 10 मधून 5 गेले, 5 उरले, 9 मधून 8 गेले, 1 उरला, म्हणजे किती? 15% असते. तर सरळ सरळ काय करायचं? 500 मधून 15% वजा केले म्हणजेच 15% वजा केले म्हणजेच हे 5, 15 5 75. 75 रोपटे कशाचे असतील? 50चे 15% किती? 75 असतील. तर 75 रोपटे असतील कशाचे? शेवंतीचे. ओके. प्रश्न क्रमांक 24. एका जंगलात दर 10 वर्षाने 10% झाडे वाढतात. आज त्या जंगलात 19,360 झाडे आहेत. तर 2 वर्षापूर्वी, मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं बघा, आपण जे पर्सेंटेजचं डिस्कस केलं होतं, घट झाली म्हणजे विक्री, खरेदीवर विक्री आपण रेग्युलर काढतो, पण विक्रीवरून जर का खरेदी काढायची असेल तर आपल्याला उलट करावं लागतंय. तसंच इथंच असतं. पूर्वीचं जर असेल तर आपल्याला 100 वरती जेवढं घट झाली असेल किंवा वाढली असतील ते खाली घ्यायचे. 10% काय होते? वाढ होते. म्हणजे सरळ सरळ एका जंगलात किती? 10 वर्षाने 10% झाडे वाढतात. तर आपल्याला 20 वर्षांपूर्वीचं काढायचं. 20 वर्षांपूर्वीचं काढायचं म्हणल्यावर 19,360 बरोबर सॉरी गुणिले 100वर किती? 10% वाढ होते, म्हणजे किती? 100वर 110. तर आपल्याला 20 वर्षांपूर्वी काढायचे. आपल्याला 10 वर्षांपूर्वी 10% सांगितले, तर 10 आणि 10 20 म्हणजे 2दा, म्हणजे आपला 100/10 100/110 100/110 किती लिहावं लागतील? 2दा. हे 2दा लिहिले तर आपल्याला परत परत करायची गरज पडणार नाही. हे 0 हे 0 आणि हे 2 0 कटले. 11 1 11 उरले किती? 8 उरले. 11 7 77. हे 77 77 म्हणजे 3 80 80 3 83 म्हणजे किती? 6 उरले. 11 6 66 उरला 0 जशाला तसा. परत या 11 11 1 11 उरले किती? 6 11 6 66 0 आले आणि हे 2 0 100वरचे जशाला तसे, म्हणजे किती येईल आपलं उत्तर? 16,000. ऑप्शन क्रमांक 2 16,000. लास्ट प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. जर मजूर रोज 6 तास काम करून एक विहीर 10 दिवसात खोदतात, 2 मजूर 8 तास काम करून तीच विहीर किती दिवसात खोदतील? आपला काय सांगितलेलं आहे? 4 मजूर 6 तास काम करून 10 दिवसात खोदतात. 4 मजूर आहेत,
6 तास आहेत आणि दिवस 10 आहे, बरोबर. 2 मजूर 8 तासात किती दिवस लागतील त्यांना, 8 तास काम करून किती दिवस लागतील तेच काम करण्यासाठी. तर सरळ सरळ याचा आणि याचा डायरेक्ट इथे जरी काय आपण भागाकार केला तरी काही हरकत नाही, किंवा याला इकडे घेऊन घेतलं तरी काही हरकत नाही. 4 गुणिले 6 गुणिले 10 भागिले हे 2 इकडे गुणाकार आहेत म्हणून इकडे कुठं भागाकारात येते, इथं 8 बरोबर एक्स. एक्स म्हणजे आपले दिवस. 4 1 4, 4 2 8, बेत्रिक 6, सॉरी बेत्रिक 6, बे पंच 10, 5 त्रिक 15. एक्स बरोबर म्हणजे किती दिवस लागतील आपल्याला, 15 दिवस लागतील. किती दिवस लागतील, 15 दिवस. ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. आता अशा प्रकारे आपण आज गणिताचा डिस्कस केलेला आहे. तर उद्याच्या लेक्चर मध्ये आपण याच प्रश्नपत्रिकेची याची डिस्कस करणार आहोत, आपलं रिझनिंगचा, म्हणजेच आपल्या बुद्धिमत्तेचा. जे याच्यामध्ये 25 प्रश्न आहेत बुद्धिमत्तेचे, ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. ओके. एवढा आजचा भाग समजलेला आहे ना. असं कमेंट समजलेला असेल तर कमेंट करून सांगा. जर का काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कमेंट करू शकता. कोणता प्रश्न नाही समजलेला तर तो तुम्हाला सांगितला जाईल. ओके. चलो, थँक्यू.